सत्ता अन्याय करत असल्यास सत्तेला आव्हान देणार असं रवींद्र धंगेकरांकडून तिसऱ्या लढ्याची घोषणा करण्यात आली आहे। मंत्री चंद्रकांत पाटलांविरोधामध्ये त्यांनी दंड ठोपटलेत का अशी ही चर्चा सुरू आहे। विकृती विरोधात लढा देत राहणार असा इशारा धंगेकरांकडून देण्यात आला। हा माझा हिशोब चंद्रकांत दादा पाटलांबरोबर शिल्लक आहे। कुठली वेळ एक दिवस असेल की चंद्रकांत दादांना जे मायाबद्दल वागलेत, एक दिवस त्यांच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार, इतकं वाईट वागलेत ते। कधी जेव्हा ही सत्ता जाईल त्या दिवशी त्यांच्या घरी जाईल आणि दादांना विचारेन, दादा तुम्ही माझ्यासाठी काय पेरलं आणि हे तुमच्या लोकशाहीमध्ये ही तुम्ही पेरलेलं आता तुम्हाला बी ते उगवता येणार नाही, इतकं वाईट पेरलं आहे। त्याचा जाब जर सत्ता ज्या दिवशी जाईल त्या दिवशी त्यांच्या घरात जाऊन विचारेल की दादा हे तुम्ही जे केले हे पाप आहे, हे पाप तुम्हाला धुवून काढायला पुढच्या पिढीत तरी तुम्हाला शक्य नाही, इतकं वाईट माझ्याबद्दल तुम्ही पेरलंय। ज्यांनी माझा नाद केला ना, मी चुकीचं वागत नाही, पण मला जर चुकीचं बोलायला लागलं आणि माझ्यावर चुकीचे आरोप केले आणि करून तुम्ही जर आमच्या कुटुंबावर जर तुम्ही आघात करत असताल आणि आमच्या संसारात तुम्ही जर विस्तू टाकत असाल तर मी माझ्यासाठी नाही लढणार, पण ज्या वेळेला तुम्ही चुकीचं वागता त्या दिवशी वेळेला तुम्हाला उघडं पाडन। पहिला अंक असा होता की ज्यावेळेला त्यांचा मेकअप साधा चेहऱ्यावरचा उतरलेला होता त्यावेळेला मी म्हटलं की पहिला अंक आता संपलेला आहे, दुसरा अंक चालू झाला, तर आज दुसऱ्या अंकात मेल आलेला आहे, म्हणजे तिसरा अंक होणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली। तिसरा अंक त्यांनी जवळ आणला 1 तारखेनंतर, तर मग मला कोणी थांबू शकत नाही। काल शिंदे साहेबांनी मला सांगितलं की 2 दिवसात मी तोडगा निघेल। धंगेकरजी तुम्ही काय बोलू नका साहेब, मी बोलणार नाही।